आज जे आम्ही रचनात्मक काम करतो, रचना हा कामाचा पाया आहे, परंतु कुठलेही रचनात्मक काम हे आता संघर्षाशिवाय करणं शक्य नाही. लालबत्ती भागातलं काम असेल किंवा झोपडपट्टीतलं काम असेल, या प्रत्येक ठिकाणी एक वर्ग असतो जो हितसंबंधी असतो आणि त्याच्याशी संघर्ष हा कार्यकर्त्यांना करावाच लागतो. त्यामुळे विधायक काम उभं करण्यासाठी आणि उभं केलेलं विधायक काम टिकवण्यासाठी कार्यकर्त्याला संघर्षरत व्हावं लागतं. या भूमिकेमुळे लाल बत्ती भागात केवळ मोफत कंडोम वाटणारी संस्था एवढीच स्नेहालयची ओळख राहत नाही, तर देहविक्रय करणाऱ्या महिलांचं लैंगिक, आर्थिक आणि मानसिक शोषण रोखण्यासाठी ती हर तऱ्हेनं प्रयत्न करते. त्याकरता संस्थेनं आजवर शेकडो आंदोलनं केली, ज्यामधून वेश्यांचे प्रश्न समाजासमोर येण्यासाठी मदत झाली, ज्याचे ठोस परिणाम आज दिसतायत. आणि इथून मागं जे होतं, वस्तीमध्ये कोणी यावं, महिलांना धामधूम करावी, कोणी यावं पैसे मागावं किंवा पोलिसांच्या नावाखाली कोणी यावं 100 रुपये दे, 200 रुपये दे, ह्या प्रत्येक गोष्टी होत असायच्या. आणि आता या गोष्टी ज्या आहेत, महिला जसे एकत्र झाल्यात, हे पैसे मागणारे, त्रास देणारे, गुंडागर्दी करणारे, यांना एक दहशत निर्माण झालेली आहे की ह्या महिला जरी आहेत ना, ह्या एकत्र व्हायला वेळ लागत नाहीये. आणि हे एकत्रित पण दाखवण्यासाठी आम्ही जसं नवरात्री उत्सव असेल, गणपती उत्सव, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 8 मार्च, एड्स सप्ताह, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही साजऱ्या करतो. आणि त्याच्यामुळे समाजाला दिसतंय की आम्ही किती एकत्र आहे. आणि म्हणून हा त्रास आम्हाला आता तरी 95% कमी आहे. आता 5% जो आहे तो कमी करण्याचा अजून आम्ही प्रयत्न करणार आहोत. या संघर्षाबरोबर स्नेहालयनं या महिलांमध्ये केलेलं आरोग्यविषयक कामही पथदर्शी ठरलं आहे, ज्या कामाची दखल केंद्र शासनानं घेतलीय. प्रत्येक महिला कंडम हे रेग्युलरच वापरते. दुसरी गोष्ट, आरोग्याची काळजी पण रेग्युलर घेते. आता दारूचं व्यसन बघितलं तर खूपच कमी झालेलं आहे. ज्या कधी बचत करीत नव्हत्या, 10 रुपये 20 रुपये कधी अशी रोज असे पाठीमागं त्यांनी कधी टाकले नाही, अशा महिलांच्या आता सध्या बँकेची पुस्तकं चालू येतं. आणि थोडंफार आता जगण्याचा अधिकार पण त्यांना कळालाय. त्याच्यामुळे फायदे झालेले आहेत आमचे. देह व्यापार सोडू इच्छिणाऱ्या कित्येक महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यास स्नेहालयनं सर्वतोपरी सहाय्य केलंय. त्यातील काही जणी स्नेहालयची ओळख घेऊन देह व्यापार करणाऱ्या महिलांसाठी झटत आहेत. ज्या घटकांसाठी आपण काम करतो त्या घटकातील कार्यकर्ते उभं राहणं हे स्नेहालयचं मोठं यश आहे. ज्यावेळेस मी काम करायला सुरुवात केली तर आमच्या वस्तीतले लोक मला खूप त्रास द्यायचे, मला काम करून देत नव्हते. आणि तू काम करू नको, कारण मी त्यावेळेस तरुण होते, दिसायला चांगली होते, त्यामुळे मला काम करायला नाही म्हणत होते. तरी पण स्नेहालयचे बरेचसे असे नाही का आपल्या कार्यकर्त्यांनी मला प्रोत्साहन दिलं की तू हे काम कर, आणि मी ते काम पुढे चालूच ठेवलं. आणि आताही मला त्रास होतो, कारण मी माझ्या घरी एकटी असते, त्यावेळेस मला लोक रात्रीच्या वेळेस खूप त्रास देतात. पण आता शक्यतो कमी झालेले आहे. आणि किती लोकांनी प्रयत्न केला, काही झालं तरी पण मी पुन्हा ह्या वस्तीमध्ये येणार नाही. अशा मंगल प्रेरणा फुलवण्याची ताकद स्नेहालयच्या पुनर्वसन संकुलात आहे. इथला परिसर उत्साहानं ओसंडून वाहत असतो. त्या उत्साहाला श्रमसंस्कार छावण्यांनी आणखीन भरती येते. वर्षातून 2दा भरणाऱ्या या छावण्यांमध्ये दरवर्षी 1000हून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होतात. 5 दिवस चालणाऱ्या या छावणीमध्ये हे तरुण मान मोडून काम करतात, कृतिशील कार्यकर्त्यांशी संवाद साधतात, सामाजिक प्रश्न जाणून घेतात, विविध क्षेत्रांमधील व्यवसाय संधींशी परिचित होतात. या श्रमसंस्कार छावण्या तरुण वर्गाला सामाजिक कार्याशी तसंच स्नेहालयला तरुणांशी जोडणारी माध्यमं बनतायत. या तरुणाईचं प्रतिबिंब स्नेहालयच्या कामातही दिसतं. अंबादास चव्हाण, अनिल गावडे, संदीप कुसळकर, प्रवीण मुत्याल, हनीफ शेख, शीतल पाटील, समाधान धालगुडे, अजय वाबळे हे स्नेहालयच्या एकेका प्रकल्पाची आघाडी सांभाळतायत. सामाजिक परिवर्तनाचं चक्र गतीनं फिरवण्यासाठी सर्व क्षमतेनं संघर्ष करीत राहत आहेत. भारत जोडो, भारत जोडो, बोलो भारत माता की जय. मला वाटतं की तरुण लोकांमध्ये अजूनही कामाची प्रचंड इच्छा आणि ऊर्जा आहे, परंतु बरेचसे लोक असं करतात की त्यांना फक्त जबाबदारी घ्यायला लावतात. आमचा अनुभव असा आहे की आपण जबाबदारी आणि अधिकार
अशा दोन्ही गोष्टी जर तरुणांना दिल्या तर तरुण स्वतःची बुद्धी, क्षमता, कौशल्य वापरतात आणि हे जे सामाजिक परिवर्तनाचं आपलं ध्येय आहे त्या ध्येयासाठी ते अधिक वेगानं संस्थेला आणि समाज घटकांना पुढे वेगाने घेऊन जातात. मला वाटतं खुलेपणा प्रत्येक गोष्टीत, निर्णय प्रक्रियेत त्या तरुणांना सहभागी करून घेतलं पाहिजे. दुसरं, आम्ही दोन गोष्टी पाळतो की आम्ही धर्म, राजकारण, बाहेरच्या गोष्टी ज्यांचा कामाशी संबंध नाही त्याच्याबद्दल कधी चर्चा पण करत नाही. मग आम्ही तरुण लोकांना बरोबर घेतो आणि सांगतो की ठीक आहे, तुमचे विचार थोडे वेगळे असू द्यात, आम्हाला चालतात, पण आपण या कामामध्ये मात्र आपलं एकमत असलं पाहिजे आणि कामाच्या भूमिकेबद्दल मात्र आपण निष्ठेनं, एकजुटीनं काम केलं पाहिजे आणि हे तरुणांना पटतं. 21 वर्षाची ही संस्था शब्दशः तरुण झालीय. 100हून अधिक कर्मचारी, असंख्य कार्यकर्ते आणि हितचिंतक यांच्या जोरावर स्नेहालयाचा पसारा वाढतोय. स्नेहालय ISO मानांकन मिळवते. स्नेहालय आता अन्य सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार देते. तरुणांना सामाजिक संस्था सुरू करण्यास सर्वतोपरी सहाय्य करते आणि स्वतः नवनव्या क्षेत्रात उतरते. लवकरच स्नेहालयचं कम्युनिटी रेडिओ सेंटर सुरू झाल्याची उद्घोषणा होईल. स्नेहालयाची वाटचाल पाहून आपण बाहेर येतो तेव्हा आपल्यामध्ये वेगळी हिंमत आलेली असते. खरं तर कुठलंही सामाजिक कार्य पाहून आपले हात मदतीसाठी पुढे होतात, परंतु इथे स्नेहालयच आपल्याला मदत करतं. शोषित, पीडित, वंचित म्हणजे कोण त्यांची ओळख करून देतं. या घटकांसाठी काम का करायचं याची तर्कशुद्ध उत्तरं देतं. बोथट जाणीवांवर प्रहार करतं. निराशेचं मळब घालवतं आणि सहयोगाचं क्रांती बीज आपल्या मनात रुजवतं. खूप लोक म्हणतात की तुमच्या सामाजिक काम करायचं म्हणजे पैसे लागतात. माझं म्हणणं असं आहे की एखाद्या HIV एड्स पॉझिटिव्ह व्यक्तीसाठी अमूल्य देणगी काय असते, तर त्या मुलाच्या तोंडावरून तुम्ही प्रेमाने हात फिरवलात, त्याला जवळ घेतलं, तर ही सगळ्यात अतुल्य देणगी असते त्या माणसासाठी. कारण तो जन्माला येतो, कुठलाही दोष नसताना तो पॉझिटिव्ह होतो आणि तो मरतो तरी त्याला कोणी हात लावत नाही त्याच्या अंगाला. त्याला ते कॅडबरी, चॉकलेट, मिठाई, फळं यापेक्षा सुद्धा त्याला तुम्ही एक स्पर्श करा आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हसू बघा आणि मला वाटतं या गोष्टीला पैसे लागत नाहीत, फक्त इच्छाशक्ती लागते. आणि म्हणून ज्यांना ज्यांना स्नेहालय आणि अशा कोणत्याही कामामध्ये सहभागी व्हायचंय त्यांनी थोडी मनाची दारं उघडली पाहिजेत, खुली केली पाहिजेत आणि ज्यांच्यासाठी आपल्याला काम करायचंय त्यांना जवळ घेण्याची भावना आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. मला वाटतं या गोष्टींसाठी पैसेच लागत नाहीत.